नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, 27 तारखेला जवळपास 11 वाजता पेपर फुटला. महाराष्ट्रातील 6 लाख शिक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अशी सरकारकडून अपेक्षा होती की ह्या सर्व मूर्ख नालायक लोकांना पकडून त्यांना सक्त अशी कारवाई त्यांच्यावर व्हावी, शिक्षा व्हावी की जेणेकरून पुढे असं कृत्य करत असताना लोकांना ती शिक्षा काय झाली पाहिजे, आठवली पाहिजे. परंतु आपलं सरकार म्हणतंय की सतत महाराष्ट्रामध्ये विविध पेपर फुटताय, टीईटीचा पेपर पण फुटला, म्हणून आता ह्या परीक्षा काय करायच्या, ऑनलाईन करायच्या. म्हणजे आता ही टीईटीची परीक्षा ऑनलाईन करण्याचा हट्ट किंवा नियोजन ते करत आहे. म्हणजे आपल्या टीईटीपेक्षाही जवळपास दुपटीना बांधवांनो केंद्राची सीटीटी परीक्षा असती, ती नेहमी काय असती, ऑफलाईन असती. जगात जेवढे मोठमोठे देश आहे, विकसित देश आहे, त्यांची नोकर भरती ही ऑफलाईन असती. ते म्हणतात ना, नाचताय आहे ना अंगण वाकडं. अरे तुम्ही त्याचं नियोजन नीट करा ना. या टीईटीपेक्षाही 22-23 लाख मुलं 10वी-12वीचे पेपर काय करतात, नेहमी देतात. ते यूपीसीचा पेपर कधी फुटल्याला पाहिला का? एमपीसीचा पेपर कधी फुटल्याला पाहिला का? म्हणजे तुम्ही लोक बदला ना. तो जे कोणी आयुक्त असतील, जे कोणी संचालक असतील, ह्या लोकांना हे बस खुर्चीवर बसून काय करताय हे नेमके? अहो आम्ही 10 वर्षापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं की जर परीक्षा परिषदेचे जे काही कार्यालय आहे, अहो तिथं अर्धेच लोक कामाला आहे, लिपिक नाही त्या परीक्षा परिषदेवरती. ते परीक्षा परिषदेचं जे काही केंद्रीकरण आहे त्याचं विकेंद्रीकरण करा, वेगवेगळ्या विभागावरती त्याचं सब केंद्र तयार करा, तिथं नोकर भरती करा. सातत्याने हे जे काही तुम्ही परीक्षा हमेशा TCSला दे, IBPSला दे, यांच्याऐवजी जर परीक्षा परिषदेचे हात बळकट केले, तिथं नोकर भरती जास्त केली, तर हे परीक्षा ती कायमस्वरूपी भरतील ना. आणि त्यांना अधिकार द्या ना तुम्ही. ते काय माहिती का की म्हातारी मेल्याचं दुःख नाही हो, काळ सोकावतोय. आणि तुम्हाला माहिती नाही की तुम्हाला की ऑनलाईन परीक्षा रद्द व्हाव्या म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांनी रस्त्यावर येऊन मागच्या वर्षी आंदोलन केले ना. आता मास्तर लोकांनी शाळा सोडून का आता रस्त्यावर यायचं का, ऑनलाईन परीक्षा घेऊ नका म्हणून? मला सरकारला हात जोडून विनंती करायची आहे. मायबाप सरकार म्हणून ओळखलं जातं. तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईनचे काय फायदे तोटे हे तुम्हाला चांगलं कळतंय. आता मास्तर लोकांचे वय 50 आहे, ते स्क्रीन दिसेल का, ते माऊस हाताळता येईल का, त्या पेपरावरती काहीतरी कच्चं काम करता येतं, सोडता येतं, तो जवळ धरता येतो, दिसत नसलं तर स्क्रीन अशी जवळ धरायची का आम्ही? अरे काही काय लावलंय राव या महाराष्ट्रामध्ये. अरे पकडा त्यांना, फासावर द्या ते लोक ज्यांनी पेपर फोडा त्यांना. अधिकारी का झोपले होते का? ते पेपर फुटतो कसा? म्हणजे मूळ कारण शोधायचं सोडून पळवाट कशी पकडता की ऑनलाईन करायची पेपर? ऑनलाईन करणं सोपं आहे? तुम्ही आता टेटचं परीक्षा ऑनलाईन केलं, त्याचं आम्हाला कार्बन कॉपी तरी दिली का? आम्ही ज्या प्रश्नाला उत्तर दिलंय ते कळलं का तरी कुणाला काय? अरे उलटा ऑनलाईन मध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होतो. कोण लागून गेले? ते TCS वाले. आणि केंद्र किती महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन घ्यायला एवढं सक्षम आहे का आपण? अरे जिल्हा परिषद शाळेला आणखी पत्र नीट केले नाही तुम्ही, ऑनलाईन परीक्षा घ्यायला चालले. ते ऑनलाईन परीक्षेमध्ये थोडे विद्यार्थी असले तर ते सक्सेस होतं. इथं लाखो पोरं रांगेत लागत आहेत. मराठवाड्यामध्ये फक्त संभाजीनगर एक केंद्र आहे. 10-10 दिवस, 20-20 दिवस पेपर चालून द्यायचे का? काही तोरी थोडं. आणि तुम्हाला समजत नसेल ना, अरे महाराष्ट्राच्या भूमीतले विद्वान लोक आहे, तुम्ही आमच्या सारख्यांकडून काय करा, सल्ले घ्या. एक चांगलं मुख्यमंत्र्याला मला विनंती करायची आहे की एकदम बैठक घ्या. आम्ही सुद्धा काय म्हणते त्याला कळतं आम्हाला. आम्ही नेहमी काय करतोय, ह्या परीक्षे तुम्ही जरी तिथं ऑर्गनाईज करता, पण MPSC, राज्यसेवा, तुमची 10वी-12वी ह्या सगळ्या परीक्षा आम्ही घेतोय खालच्या स्तरावर. ह्या खालच्या लोकांना कधीतरी वर बोलवा की आता याच्यावर काय उपाय आहे. 2014ला त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं की परीक्षा परिषदेचं विकेंद्रीकरण करा आणि तलाठी, ग्रामसेवक, सरळ सेवा ह्या सरळ परीक्षा परिषदेला द्या तुम्ही, आणि तिथं नोकर भरती जास्त करा. आजही परीक्षा परिषदेकडे मनुष्यबळच नाहीये. त्यामुळे मला परत सरकारला एक ठणकावून सांगायचंय, सर्वसामान्य शिक्षकाला तुम्ही रस्त्यावर यायला भाग पाडू नका.
हा समूह खूप मोठा आहे. ह्यावेळेस 6 लाख लोकांनी फॉर्म भरलेले, 6 लाख कुटुंबाचा प्रश्न आहे हा. आणि परत तुम्ही घाट काय बांधलेला आहे की त्या शिक्षकांना ही परीक्षा काय आहे, कंपल्सरी आहे. लोक आता रिटायरमेंटवर आले. हजारो लोकांचं टीईटी पास नसल्यामुळे त्यांचं केंद्र प्रमुख पद गेलेलं आहे. लोक आता आत्महत्या करतील तुमच्या नावाना, पेपर लिहून असेल लेटरनी. आणि तुम्हाला खरंच ते पद सांभाळता येत नसेल ना, दुसऱ्या कुणाला तरी बोलवा. उगाच टेन्शन घेऊ नका, शांततेत घरी झोपा तुम्ही, तुम्हाला जमत नसेल तिथं. ऑनलाईन परीक्षा होणार नाही म्हणजे होणार नाही. आमचा सर्वच महाराष्ट्रातील शिक्षकाचा याला कडाडून विरोध असेल. कारण टेटमध्ये तुम्ही काय काळं पांढरं केलेलं हे आम्हाला सगळ्याला माहिती आहे. अरे टेट 200 मार्कापैकी कुठं 200 पैकी 208-9 पोराला मार्क पडू शकते का? अरे काही कार्यक्रम चालला ना. आता माझं पाठीमागं तलाठी भरतीमध्ये काय घोळ झाला, तसं आता टीईटी मध्ये करायचं का तुम्हाला? म्हणजे ज्यांनी पैसे दिले ते पास आणि ज्यांनी काही पैसे नाही दिले तो नापास. अजिबात शिक्षक बांधवांनो, अजिबात म्हणजे अजिबात हे ऑनलाईन शक्यच नाही, म्हणजे शक्यच नाही, म्हणजे शक्यच नाही. आता सर्वांनी एकत्र या आणि तुमचं काय म्हणणं आहे ना ते ह्या कमेंट बॉक्समध्ये काय करा, टाका. ते आपण सगळं गोळा करून सन्माननीय शिक्षण मंत्री आणि काय म्हणू आपण त्याला, मुख्यमंत्र्याकडे देऊ. ह्या मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्याचं डोकं नाही. हे मध्ये बसलेले जे काही असतात ना थोडे जास्त शिकलेले लोक, ते त्यांना सुझाव देते, साहेब मग ऑनलाईन केलं तर मग याच्याच पाहुण्याला कोणाला तरी टेंडर द्यायचं, मग तो परीक्षा घेईन, मग याचेच लोक पास करायचे. याला कार्यक्रम आहे. तुम्हाला काय सांगा, आता रडते रे ओ पोरं ज्यावेळेस ऑनलाईन परीक्षेतून बाहेर आले का, मध्येच ते कम्प्युटर बंद होतं. अरे नाही ना तेवढा आपलं महाराष्ट्र सक्षम राव. कशाला मला आपल्या सुंदर अशा महाराष्ट्राची आप घालायला होता. अरे साधे आपल्याकडे अजूनही शाळेमध्ये प्रयोगशाळा नाहीये. आपल्याकडे साधे काय म्हणते त्याला, क्रीडांगण नाहीये. तुम्ही काय घेऊन बसले? हे 6-6, 7-7 लाख लोकांचं नियोजन करणं सोपं आहे का? आता मलाही जास्त काही बोला लावू नका. आणि शिक्षकांनो कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण कमेंट घ्यायच्या, त्याच्या झेरॉक्स काढून मी काय करणार आहे, स्वतः मी उद्या शिक्षण मंत्र्याला भेटायला मुंबईला चाललोय. त्यामुळे तुम्ही सुद्धा बांधवनो काय करायचं, आता आमचे हात बळकट करायचे. म्हणजे मला काय आमदार खासदार मंत्री नाही व्हायचे, पण तुमच्या प्रश्नासाठी तुम्ही काय केलं पाहिजे माहिती का, पुढं आलं पाहिजे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी तुमच्या कमेंटची वाट बघतो. काय करावं, कसं असावं हे कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मी ते पूर्ण दस्तावेज काय 1000-2000 काय 10,000 पानं होते ते घेऊन जाईन आणि सांगेन. हे विद्यार्थ्याचं म्हणणं आहे, हे उमेदवाराचं म्हणणं आहे. कारण 1,000 रुपये परीक्षेला आम्ही पैसे देतो, मग आम्हाला जशी परीक्षा पाहिजे तशी घ्या ना तुम्ही. तुम्ही कसं ठरवता? ठीक आहे, चलो सर्वात जास्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे.